सुनेलाही मन असतं. एका सुनेची मनाला भिडणारी कथा. गावातल्या एका साध्या घरात पूजा नावाची मुलगी लग्न करून आली होती. मोठी स्वप्न, मोठी आशा आणि मनात भरपूर सारं प्रेम घेऊन तिला वाटलं होतं, हेच माझं नवीन घर, हेच माझं नवीन आयुष्य. इथले लोकच आता माझं सगळं काही आहेत. पहिल्या दिवशी ती उंबरठा ओलांडताना डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. आई वडिलांचा हात सोडून ती एका नवीन आयुष्याची सुरुवात करत होती. तिला वाटलं आता हे नवीन आयुष्य आनंदाने भरून जाणार. पण तिला माहीतच नव्हतं की या घरात तिच्या मनाला समजून घेणारं असं कोणीच नव्हतं. कोणीही नसेल. पहिले काही दिवस सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित होतं. हसणं, बोलणं, नवीन नाती जुळवून घेणं यामध्ये ती रमत चालली होती. पण हळूहळू तिला जाणवायला लागलं, ती या घरात तर आहे, पण या घराची नाही. या घराने तिला कधी आपलं मानलंच नाही. सासूबाईंच्या अपेक्षा संपत नव्हत्या. आमच्या घरात असं चालत नाही. सतत मारले जाणारे टोमणे. तुझ्या माहेरी कसंही असेल, इथं नियम मात्र पाळावे लागतील. ती शांतपणे सगळं काही ऐकत होती. कारण तिला शिकवलं गेलं होतं, सासर म्हणजे देवघर. तिथे वाद घालायचा नसतो. नवऱ्याची साथ मात्र जराही मिळत नव्हती. तिला वाटायचं काहीही झालं तरी तिचा नवरा मात्र तिच्या पाठीशी उभा राहील, तिला समजून घेईल. पण तो नेहमी एकच वाक्य म्हणायचा की तू थोडं ॲडजस्ट कर ना, आईबाबांना वाईट वाटेल असं काहीही वागू नकोस. ती नेहमी विचार करायची, नेहमी मलाच का ॲडजस्ट करायचं असतं, नेहमी मलाच का समजून घ्यायचं असतं, माझ्या भावना कोण समजून घेणार, हे प्रश्न तिला सतावत होते. या प्रश्नांना मात्र रात्री उशिरा सगळे झोपल्यानंतर ती एकटीच गच्चीवर जाऊन शांतपणे रडायची आणि आवाज न करता, तक्रारही न करता वाट मोकळी करून द्यायची. एका दिवशी पूजा खूप आजारी पडली. तापाने अंग जळत होतं. तरीही सासूबाई म्हणाल्या, इतकं काय झालंय, आम्ही पण आजारी असताना कामं केलीये. तिचा नवरा ऑफिसला गेला, एकदाही मागे वळून पाहिलं नाही आणि त्याला तिची जाणीवही नव्हती. त्या दिवशी मात्र पूजा तुटली. तिला जाणवलं की माझं असं इथे समजून घेणारं कोणीच नाही. मी या घराची फक्त जबाबदारी आहे. माझ्या भावना या घरासाठी काहीही नाही. त्या दिवशी आईचा संध्याकाळी फोन आला आणि आईने तिचा आवाज ओळखला. बाळा, आवाज का बारीक वाटतोय? पूजाने हसत उत्तर दिलं, काही नाही आई, सगळं काही छान आहे. कारण तिला आईला त्रास द्यायचा नव्हता. तिला माहीत होतं, आईला खरं सांगितलं तर तिचं मन तुटेल, ती दुःखी होईल. ती स्वतःचं दुःख गिळत राहिली. मनातला प्रश्न मात्र मनातच राहिला. एक दिवस आरशात स्वतःकडे पाहताना तिने स्वतःलाच विचारलं, मी चूक काय केली आहे? मी प्रेम केलं, या घरातल्या लोकांचा आदर केला, या घराला आपलं मानलं, मग मला समजून घेणं या घरासाठी इतकं कठीण का? एक दिवस घरात मोठा वाद झाला. सगळ्यांसमोर तिच्यावर आरोप झाले. त्या दिवशी पहिल्यांदाच पूजा शांत राहिली नाही. ती हळू आवाजात म्हणाली, मलाही मन आहे, मीही माणूस आहे, माझ्याही भावना आहेत, नेहमी मीच का समजून घ्यायचं? असे अनेक प्रश्न तिने निर्माण केले. कोणी मला समजून घेणारं का नाही? घरात मात्र शांतता पसरली. पहिल्यांदाच तिने स्वतःसाठी आवाज उठवला होता. त्या दिवशी मात्र सगळ्यांसमोर पूजा उभी राहिली. तिचा आवाज थरथरत होता, पण शब्द मात्र ठाम होते. मी चुकीची नाही, मी फक्त आदर मागते. माझ्या भावना आहेत, मला रोज कमी लेखू नका. घरात काही क्षण मात्र शांतता होती, पण अचानक सासूबाईंचा आवाज कडाडला, पहा, आजकालच्या सुना किती उर्मट झाल्या आहेत. आमच्याशी बोलायची ही पद्धत आहे का? नणंद म्हणाली, भाऊ, तुला दिसत नाही का तुझ्या बायकोला घरात राहायचं नाही? पूजाचा नवरा मात्र गोंधळला. तो तिच्याकडे पाहत होता, पण बोलला काहीच नाही. आवाज उठवला आणि ती मात्र दोषी ठरली. दुसऱ्या दिवशी नातेवाईकांना फोन गेले, आमची सून खूप उद्धट आहे, ती घरात भांडण करते, तिला आमचं काहीच मान ठेवायचं नाही. पूजा ऐकत होती. तिचं सत्य मात्र कुणालाच ऐकायचं नव्हतं. ज्या मुलीने वर्षभर एक शब्दही काढला नव्हता, ती अचानक घर बिघडवणारी ठरली. घर सोडण्याचा तो क्षण, एक संध्याकाळी वाद इतका वाढला की सासूबाईंनी स्पष्ट शब्दात सांगितलं, तुला आमचे नियम पाळता येत नसतील तर या घरात राहायचं नाही. पूजाने नवऱ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, तू माझ्यासोबत आहेस ना? पण तो शांत राहिला. ती हसली हलकसं, कारण तिला त्या शांततेत तिचं उत्तर मिळालं होतं. ती आपल्या खोलीत गेली, बॅगेत स्वतःचे कपडे ठेवले आणि घराचा उंबरठा ओलांडताना तिच्या डोळ्यात मात्र जराही अश्रू नव्हते. यावेळी फक्त वेदना नव्हती तिच्या डोळ्यामध्ये, एक आत्मसन्मान देखील होता. स्वतःसाठी जगण्याचा, स्वतःसाठी उभं राहण्याचा. त्यानंतर मात्र समाजाचा न्याय माहेरी गेल्यावर लोक काय बोलू लागले
तिला सासर टिकवता आलं नाही, तिच्यावर आरोप झाले. आजकालच्या मुलींना सहनशीलता नाही हे देखील बोललं गेलं. थोडं वाकलं असतं तर घर राहिलं असतं. कोणीच विचारलं नाही तिला ती का तुटली आहे ते, घराचं काय झालं म्हणून. पण तिच्यावर मात्र आरोप झाले. सुरुवातीला घरात सगळ्यांना समाधान वाटलं, चला त्रास निघून गेला असं जाणवलं. पण हळूहळू ते घर मात्र बदलायला लागलं. नवऱ्याच्या चेहऱ्यावर शांतता नव्हती, तो जास्त चिडचिडा झाला होता. घरात हसू कमी झालं, सणवार नुसते औपचारिक राहिले. एक दिवस त्याने तिच्या जुन्या कपाटात ठेवलेली चिठ्ठी वाचली. मी या घराला मनापासून स्वीकारलं, आपलं मानलं, पण या घराने मला कधीच स्वीकारलं नाही, मला कधीच आपलेपणा दिला नाही. त्या शब्दांनी त्याचं मन मात्र हादरलं. जाणीव उशिरा झाली. त्याला समजलं, घरातून एक सून नाही गेली, घरातून एक समजूतदार प्रेमळ मनही निघून गेलं. घर पूर्ण होतं भिंतींनी, घर अपूर्ण होतं नात्यांनी. पूजाची नवीन आयुष्य पूजाने ठरवलं होतं. ती स्वतःसाठी उभी राहिली. तिने नोकरी सुरू केली, स्वतःचा आत्मविश्वास परत मिळवला. ती तुटली होती पण संपली नव्हती. घर टिकवण्यासाठी फक्त सून वाकली पाहिजे असं नसतं, नातं वाचवण्यासाठी दोघांनी वाकावं लागतं. सून आवाज उठवते म्हणजे ती उद्धट नसते, ती फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत असते. सून घराबाहेर गेल्यावर घर मोठं राहतं, मन मात्र रिकामं होतं. कारण सुनेलाही मन असतं आणि त्या मनाला जखम झाली तर घरही तुटतं. ही फक्त एका पूजाची कथा नाही, असं आयुष्य अनेक सुना आजही जगत आहेत. घर चालवण्यासाठी फक्त काम पुरेसं नसतं, समजून घेणंही तितकंच गरजेचं असतं. त्यासाठी सुनेलाही मन असतं हे प्रत्येक सासरच्या लोकांनी समजून घेणं गरजेचं असतं. तीही कोणाच्या तरी घरची लाडकी लेक असते. तिला फक्त थोडं प्रेम, थोडा आदर आणि थोडी साथ हवी असते. नातं टिकवायचं असेल तर एकाने नाही, दोघांनी समजून घ्यावं लागतं. कारण सुनेलाही मन असतं हे प्रत्येक सासरच्या लोकांना समजायलाच हवं. ही खरं तर प्रत्येक सुनेची व्यथा आहे. प्रत्येक मुलगी लग्न करून जेव्हा घरात सासरच्या घरी येते तेव्हा ती मात्र त्या घराला आपलंसं मानते, पण त्या घरातून मात्र तिला न मिळणारं प्रेम, न मिळणारा आदर आणि याने तिच्या स्वतःवरचा डगमगणारा आत्मविश्वास हा कुठेतरी कमी होतो. आणि जेव्हा ती स्वतःसाठी उभी राहते तेव्हा मात्र अनेक सुनांना, अनेक मुलींना मात्र वाईट ठरवलं जातं. अशा या सुनेची व्यथा मांडणारी भावनिक कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हाच अशा एखाद्या भावनिक कथेसोबत किंवा सकारात्मक विचारांनी घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.